नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो एका धडाकेबाज एसटीच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपली बॅक टू बॅक रेल्वे जर्नी चालू होती. हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, इव्हन वंदे भारत. तर पब्लिक बोलायला लागली, यार काय भूषण गावडे, अहो आपली एसटी बस कुठं आहे, तिला सुद्धा आणा मार्केटमध्ये. म्हटलं टेन्शन घ्यायचं नाही, गणपतीला गावी जाताना मात्र मी नक्की एसटी बसने जाणार, ते सुद्धा आपल्या सर्वांच्या बेळगाव जिल्ह्यातून. मंडळी, वाजले पहाटेचे 5:15. लोकेशन बेळगावचे सीबीटी म्हणजे सेंट्रल बस स्थानक. पाहू शकता सगळ्या कर्नाटकाच्या लालपरी, सारिगे, इव्हन आपल्या महाराष्ट्राच्या लालपरी देखील विश्रांती घेत आहेत. आणि यापैकी आज माझा प्रवास होणार एसटी महामंडळाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या लालपरीने थेट बेळगाव ते मालवण. हो मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बऱ्याचशा तालुक्यामधून बसेस बेळगावला येतात. देवगड, पुढे सावंतवाडी, इव्हन कुडाळ, मालवण, कणकवली. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाही तर बऱ्याचशा जिल्ह्यामधून येतात, जसं की लांजाम, पुढे रत्नागिरी, इव्हन पुणे, बारामती, मुंबई, ठाणे या भागातून. आज दिनांक 31 ऑगस्ट 2025. काल 30 ऑगस्ट. काल बेळगावला आलो, मस्तपैकी मुंबईवरून हुबळी एक्सप्रेस पकडत या ठिकाणी उतरत डॉर्मेटरी स्टे केला. बस स्टँडच्या बिल्डिंगमध्येच अतिशय चांगली सोयीसुविधा, फक्त 300 रुपयामध्ये आरामात झोपून खाऊन प्रवास. मग या ठिकाणून गेलो, थेट 7 किलोमीटरवरती असलेल्या गोकाक फॉल्सला भेट दिली. आणि तो जो काय नजारा होता ना राव, नंबर 1. आणि संध्याकाळी रिटर्न येऊन इकडच्या मार्केटमध्ये गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मला आधी वाटलं होतं की 1-2 गणपती असतील, पण या ठिकाणी तब्बल प्रत्येक गलीमध्ये, बेळगावच्या प्रत्येक गलीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अगदी बेळगावच्या बस स्टँडला देखील. बस लागायला अजून भरपूर उशीर आहे. नुकतेच ड्रायव्हर कंडक्टर झोपेतून उठले. म्हटलं त्याआधी हॉटेल सरकार म्हणजे एसटी बस स्टँडच्या या आवारामध्येच कॅन्टीन आहे. कॅन्टीन बनवण्याचं मोठं हॉटेल आहे, हॉटेल सरकार शुद्ध शाकाहारी. या ठिकाणी म्हटलं नाश्ता करून घेऊ. आणि नाश्त्यासाठी घेतलं आहे गरमागरम उपीट, ज्याची किंमत आहे 30 रुपये आणि गरमागरम 10 रुपयाला चहा. या मंडळी पोटभर नाश्ता करायला. बेळगाववरून मालवणला जाण्यासाठी पहिली बस आहे सकाळी 6 वाजता, ते सुद्धा MSRTC एसटी महामंडळाची. प्लॅट क्रमांक 23 नंबरला बस लागते. ज्या बसेस पास होतात चंदगड, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, राजापूर, मालवण, कुद्रेमणी. समोर एक बस लागलेलीच आहे, बेळगाव देवगड. देवगडवाल्यांची बस असावी आणि टायमिंग बहुतेकीचा पहाटे 5:30चा असावा. हो बरोबर. मी ज्या बसने प्रवास करणार आहे बेळगाव ते मालवण, ती मालवण आगरीची असून बरोबर ठीक सकाळी 6 वाजता रवाना होते मालवणसाठी. आणि दुसरी जी बस आहे ती सकाळी 11 वाजता. म्हणजे मालवण आगरीचे 2 शेड्यूल चालू आहेत बेळगावसाठी. बेळगाववरून टायमिंग आहे सकाळी 6 वाजता, दुसरं 11 वाजता. आणि मालवणपासून बेळगावसाठी प्रवास करत असेल तर पहिली बस रवाना होते पहाटे 4:50ला आणि दुसरी थेट दुपारी 1:30 वाजता. चला तर मंडळी, आपली बस लागलेली आहे बेळगाव मालवण, जिचा मार्ग असेल आंबोली, सावंतवाडी, कुडाळ, कसाल. कुडाळ नंतर गाडी चौके धम्मापूर न जाता कसाल, कट्टा, मालवण थेट मालवणसाठी. आणि जुनी लालपरीच आहे, फक्त नवीन अपग्रेड केली आहे MS बॉडीमध्ये. आणि त्या MS बॉडीला कलर दिला आहे लाल रंगाचा. झाली की नाही MS बॉडीची लाल परी. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नवीन आता BS6 प्रणालीच्या बस चालल्या आहेत. आणि त्या बसेसमध्ये केबिन सीट नाही. सवय झाली काय चालत त्यांच्या मागे बसायची. आणि आजच्या लालपरीमध्ये केबिन सीट आहे, पण नको म्हणला आज काहीतरी प्रवास वेगळा करू, मस्तपैकी मागे बसून. चला मंडळी, बरोबर सकाळी 6:15 आपली बस रवाना होते बेळगाव बस स्थानक. फ्लॅट क्रमांक 23 नंबर. बेळगाव ते मालवण मार्गे आंबोली, सावंतवाडी, कुडाळ, कसाल, कट्टा, मालवण. एकूण प्रवासाचे अंतर आहे 172 किलोमीटर. आणि त्यासाठी लागणारा तिकीट भाडे प्रति व्यक्ती 291 रुपये. महाराष्ट्राची लालपरी निघाली, सोबत कर्नाटकाची देखील लालपरी निघाली. आणि तिचा डेपो कोणता माहितीये? चिक्कोडी डेपो. आणि समोर बस लागली आहे बेळगाव अंकलगी गोकाक नॉन स्टॉप बस. बेळगावला सकाळी चांगला पाऊस पडून गेलाय, म्हणजे मी येण्या अगोदर. आता ढग देखील चांगले भरून आले आहेत. पुढे पाऊस भेटणार 100%, कारण घाटातला प्रवास होणार. कोणता? आंबोली घाट. आणि आजच्या या प्रवासामधून बेळगाव ते मालवण बाय 4 लागणार आहे. सर्वांनी जरा कमेंट करून सांगा, कोणी बेळगाव मालवण या एसटी बसने प्रवास केलाय एंड टू एंड. प्रवासाला सुरुवात करूया. गणरायाचं नाम स्मरणाने बोला गणपती बाप्पा मोरया.
सेंट झेवियर हायस्कूल कॅम्प बेळगाव या ठिकाणी आल्यावर प्रवासी वर्ग भरपूर आहेत चढणारे, म्हणजे पुढे उतरणारे चंदगडपाटा म्हणा किंवा अलीकडे आंबोली सावंतवाडी, आणि ऑलमोस्ट बस फुल पॅक. शिनोळी गावात पोचलो असून कर्नाटक जिल्ह्याची हद्द होते समा, म्हणजे शिनोळी गाव येतो महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्या पुढे अजून लागेल सुपे. त्या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्राची चेकपोस्ट, RTO चेकपोस्ट. शिनोळी खुंड या ठिकाणी पोचलो असून जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते शिनोळी या गावामधून. आणि आतापर्यंत रोडची कंडिशन मात्र खड्डे पे खड्डा, खड्डे पे खड्डा, खड्डे पे खड्डा. शिनोळीच्या मुख्य बाजारपेठेतून पुढे मंदिर लागेल श्री वैजनाथ मंदिर. म्हणजे हा जो पट्टा आहे हा येतो महाराष्ट्रामध्ये. आपली बस आता पुन्हा प्रवेश केला कर्नाटकात, आणि नंतर मग सुपे लागला की पुन्हा महाराष्ट्र सुरू.
पाटणे फाटा या ठिकाणी पोहोचलो असून मुख्य जंक्शन बोलावं लागेल. तर आपण चाललोय स्ट्रेट आंबोली सावंतवाडी दिशेने. डावीकडचा रस्ता दिसतोय जो डायरेक्ट घेऊन जाईल तिलारी घाट, तिलारी नगर, थेट दोडामार्ग. आणि तिलारी घाट म्हणजे प्रवासातला तर भाई पोटातलं गोळ ना सगळं भानकडे एवढं डेंजर आणि भयानक तीव्र होतं सगळं ते. बेळगाववरून निघाल्यापासून शिनोळीपर्यंत रस्त्यामध्ये खड्ड्यांचं प्रमाण लय मोठं आहे. पण नंतर आपली गाडी लागली पाटणेपाटापासून किंवा पुढे मेन चेकपोस्टपासून, तेव्हा मात्र रस्त्यांचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं दिसतंय. खड्डे आहेत पण मोजके ठिकाणी. तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. आंबोली या ठिकाणी येऊन आधी बेळगाव जिल्हा, मग कोल्हापूर जिल्हा आणि फायनली तिसऱ्या जिल्ह्यात प्रवेश केला सिंधुदुर्ग. आपल्या बससोबत अजून 2 बस लागल्या आहेत. एसटी महामंडळाची जुनी लालपरी आणि त्याच्यावरती चिकलठाणावाल्यांनी बसवलेली नवीन MS बॉडी, नवीन लालपरी. आपल्यासोबत लागलेल्या दोन्ही बस बेळगावचीच आहेत. ही चालली आहे बेळगावला आणि ही चालली देवगडला. आतापर्यंत CNG बस ठाणे, मुंबई या साईडला पळत होत्या, पण आता हळूहळू इतर जिल्ह्यांमध्ये, इतर विभागामध्ये देखील दिल्या गेल्या. छत्रपती संभाजीनगर मधल्या काही भागांमध्ये आणि कोकणातल्या वेंगुर्ले आणि कुडाळ या 2 नगरांना दिलेले आहेत CNG बसेस. कोकणची चेहरापुंजी ओळखली जाणारी आंबोली हा पर्यटन स्थळ सगळीकडे धोका पसरलाय. जरा कमेंट करून सांगा बरं, कोण कोण व्हिडिओ बघता आंबोलीसून. आणि बस स्टँडच्या बाहेर रिक्षा स्टँड लागलेले आहेत, रिक्षा वगैरे. त्या ठिकाणी जो नाश्ता मिळतो ना, स्पेशली कट वडा, उसळ पाव, लय भारी. हॉटेलचं नाव मला माहित नाही, पण जी काय चव आहे ना, नाद खुळा. चंदगड ते माळुंगे या दरम्यान रोडची कंडिशन लय बिकट आहे. बेळगाव, शिनोळी लय खड्डे आहेत, पण त्यानंतर जी खड्ड्यांची रांग लागली आहे माळुंगेपर्यंत लय बेकार. तर काय टेन्शन नाही, सनसनी रस्ते आहे. थोडासा लागेल सुशिला सुंदर आंबोली घाट, त्यानंतर डायरेक्ट मालवणपर्यंत प्रवास. आंबोलीला आपली गाडी पोहोचली होती सकाळी 8:55 मिनिटांनी.
5 मिनिटाचा हॉल्ट घेत रवाना होते धुक्यांच्या चादरीमधून थेट आंबोली घाट क्रॉस करत सावंतवाडी तालुक्यात प्रवेश करेल. हा, या ठिकाणी फोटोग्राफी सुरू आहे. सगळीकडे धुकं पसरलं बघा. होय होय, आंबोली घाटाला लागलो असून सगळीकडे धुकं पसरलंय आणि थोड्याच वेळात आता तो स्पॉट येईल म्हणजे बस स्टँड पासून हार्डली 3 किलोमीटर अंतरावर आहे, ज्या ठिकाणी खरंच पर्यटकांची तुफानी गर्दी होते. लय म्हणजे लय. बघूया हा आज किती गर्दी येते. कमी आहे गर्दीचं प्रमाण कमी आहे. आणि हा बघा हा स्पॉट लय भारी राव, एकदम नाद खळणार राव. आहो ना,
बरोबर 9:58 आपली बस पोहोचली सावंतवाडी बस स्थानक या ठिकाणी. म्हणजे आतापर्यंत आपला 3 तास 45 मिनिटाचा प्रवास पूर्ण झाला बेळगाव ते सावंतवाडी या ठिकाणी येऊन. एसटी महामंडळाचे बरेचसे बस स्थानक आता पुनर्वसनामध्ये कामकाज सुरू आहे. जसं की परभणी झाला, पुढे नांदेड, इव्हन उदगीर, म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये एसटी महामंडळाचं हायटेक बस स्टँडचं कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसं कोकणामध्ये बघितलं गेलं तर फक्त रत्नागिरी मात्र दुमजली झालंय. कणकवली ठीक आहे, देवगड पण ठीक आहे, वेंगुर्ला तर भाई नंबर 1 स्वच्छतेचं सुंदर प्रतीक. वेंगुर्ला आता मालवण देखील झालंय नवीन. पण सावंतवाडीकरांचं काय यार, त्यांना मात्र खड्ड्यातच खेळावं लागतंय. म्हणजे बस स्टँडचा परिसर काळोखामध्ये आहे, तर सावंतवाडीकर जरा मागणी धरा, तुमच्या काळोख्यातून एक उजेडाचा पूर्ण प्रकाश दिसून दे आणि खड्ड्यातून मुक्तता होऊन दे. एक 10:30 वाजता आपली बस पोहोचली कुडाळ बस स्थानकामध्ये. प्लॉट क्रमांक 5 नंबर. टोटल 6 प्लॉट आहेत. मालवणसाठी प्रवासाचे अंतर राहिले फक्त आता 50 किलोमीटर. इथून शॉर्टकट देखील रस्ता आहे. धामापूर, काळसे, निरुपार मार्गे थेट चौके मालवण 30 किलोमीटरचा प्रवास आहे. पण आपली बस मात्र फिरून जाईल कसाल, कट्टा, सुकळवाड, वराड करत थेट गुरामवाड, मालवण. कुडाळपासून 7 ते 8 किलोमीटर ते गाव आहे माड्याची वाडी. माड्याची वाडी म्हणजे सगळे गावडे समाज आणि त्या ठिकाणी 52 चुलीचा गणपती म्हणून सुप्रसिद्ध. आता ही नेमकी संकल्पना काय मला काय माहित नाही. ज्यांना माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्याच पुढे आमचेच बंधू प्रणाली गावडे त्यांच्या घरी स्वामींच्या अवतारात, स्वामी समर्थांच्या अवतारात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे. आणि त्यांनी जे डेकोरेशन केले ना, वाटलंच पाहिजे की आपण अक्कलकोट नगरीमध्ये आलो. कसालला गाडी पोचताच प्रवाशांची तुफानी गर्दी. जे जाणारे कुठे कट्टा, वराड या दिशेने. बेळगाव ते माळुंगे रस्त्याची कंडिशन पाहिली. त्यानंतर मग जबरदस्त रोड लागला टिल सावंतवाडीपर्यंत. आणि त्यानंतर मग 0 पॉईंट ते कसालपर्यंत लागला राष्ट्रीय महामार्ग 66. आता मात्र पुढे सिंगल रोडने प्रवास होणार मालवणपर्यंत. एकूण प्रवासाचे अंतर राहिले आता फक्त आणि फक्त 30 किलोमीटर. कोण कोण व्हिडिओ बघता कसालमधून वाईट जरा कमेंट करून सांगा मरे. सकाळपासून पाऊस कुठे बघता नाही आला, पण या ठिकाणी म्हणजे सुकळवाड कट्टा रोडला आल्यापासून पावसाने जंगी सुरुवात केली. कट्टा बाजारपेठ माझ्या मामाचं गाव. बरोबर इथून 2 किलोमीटर ते गाव आहे नांदूस. कट्ट्याचा आठवडी बाजार भरतो दर शुक्रवारी. पण कधी या
सणांच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी कायम भरलेला असतो. बाजारपेठेतला रोड पण अरुंद आहे, त्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या आल्या आणि मेन रस्ते असल्यामुळे गर्दी होतेच. आणि याच बाजारपेठेमध्ये उठून दिसणारं मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी दिसलं का समोर. नवीनच बांधकाम आहे, 1.5 ते 2 वर्षापूर्वी झालं होता. जीर्णोद्धार सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. कट्ट्यावरचे माने आणि माण्यांचं समोसा तर भाई नादच खुळा. ओ हड बघा मानेंनो. तर ज्या वेळेस मी कट्टा बाजारपेठेमध्ये येतो आणि समोसा खायचा असेल तर माझा ठरलेलाच ब्रँड आहे माने समोसा. 2 दुकान आहेत, त्यांचे भावाचे दुकान आहेत, पण भारी लागतात बाई, चवीला तर नंबर 1. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. अंग अंग मोहरताना रंग गोंधळ. फायनली मंडळी 172 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. बेळगाव ते मालवण टेक दुपारी 12:30. तब्बल 6 तासांचा प्रवास पूर्ण झाला बेळगाव ते मालवण. चला धन्यवाद. तुमचं नाव कसं? राजू पडवळ साहेब, धन्यवाद. खूप छान वाटला प्रवास करून. सायकर काय गेले घरा गेले वाटता. अच्छा, हरकत नाही. बस स्टँडच्या या परिसरातच मालवण आगाराचा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वा वा वा. मालवणचं नवीन बस स्थानक. आधी होतं 3 काय 4 प्लॉट, आता झाले 6 प्लॉटचे. अतिशय चांगली गोष्ट, या बस स्टँड मध्ये वॉशरूम बाथरूमची सोय सुविधा नीट अँड क्लीन. बस स्टँडच्या आवारामध्ये बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत. गणपती स्पेशल बाहेरच्या आगारातून आलेले आहेत. कोणकोणत्या बघूया. ह्या सगळ्या मालवण, वेंगुर्ले, त्या ठिकाणी आली आहे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड. ही कुठून आली आहे कंधार, नांदेड विभाग कंधार आगार. ही अकलूज, आपले शोभराज भाऊ आहेत ना एस जर्नी, त्यांचं गाव अकलूज. पुढे पैठण. ही वाली कोणती बघूया. हिचं डेपो मार्किंगच नाही केलं वाटतं. हा केलाय. अरे आपल्या खानदेश मधून आली आहे धुळे शिरपूर. ही कुठून आली आहे. ही सुद्धा खानदेश एरंडोल. ही अकलूज. म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यामधून एसटी महामंडळाच्या गौरी गणपती विशेष गाड्या आल्या आहेत, सगळ्या कोकणवासियांना गावी सोडण्यासाठी आणि परत मुंबईला सोडण्यासाठी. मालवण पासून मुख्य माझं गाव मस्ते 25 किलोमीटर अंतरावर, आणि त्या ठिकाणी जायला आता मला 1.5ची एसटी डायरेक्ट. गजानना हे गजानना